90% लोक कोंबडी अंड्यावर बसवताना ही चूक करतात म्हणून त्यांचे पिल्लं निघत नाही. मी रोगतन स्वागत आहे तुमचं अस्सल गावरान फार्म मध्ये. आणि आज आहे खुडूक कोंबडी सीरीज डे 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी अंड्यावर बसवली होती. तुम्हाला माहित आहे आपल्याला अजून 8-10 कोंबड्या अंड्यावर बसवायच्या आहेत. आज आपण दुसरी खुडूक कोंबडी अंड्यावर बसवली आहे. सगळ्यात आधी आपण फार्म मध्ये सगळे अंडे गोळा करून घेतले, कारण कोंबडी अंड्यावर बसवण्याआधी अंड्याचे वजन आणि क्वालिटी बघणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपण वजन काटा घेतला आणि एक एक करून सगळे अंडे वजन करायला सुरुवात केली. आपण 40 ग्राम पेक्षा जास्त वजनाचे अंडे निवडली. जे अंडे लहान, हलके किंवा खराब होते ते आपण बाजूला काढून ठेवले. आता कोंबडी बसवण्याआधी आपण एक टोपलीमध्ये आधी पोतं टाकलं, मग त्यावर लिंबाच्या काड्या आणि पानं टाकली, कारण अंड्याजवळ किडे किंवा जंतू होऊ नये. त्यावर थोडी हळद सुद्धा टाकली. आता आपण एक एक करून अंडी टोपल्यामध्ये ठेवली. या कोंबडी खाली आपण 17 अंडे ठेवले आहे, कारण ही कोंबडी मोठ्या साईजची आहे आणि आधीही तिच्या खाली आपण पिल्ले काढले आहे. पण जर कोंबडी पहिल्यांदाच बसत असेल तर सुरुवातीला कमी अंडे ठेवली पाहिजे. आता आपण कोंबडी मोठ्या शेड मधून घेऊन आलो आहे. कोंबडीने टोपला बघितला आणि एकदम शांतपणे जाऊन अंड्यावर बसली. आज आपण दुसरी खुडूक कोंबडी अंड्यावर बसवली आहे, पण अजूनही आपल्याला 8-10 कोंबड्या अंड्यावर बसवायच्या बाकी आहेत. आता ह्या सगळ्या अंड्यामधून पिल्ले किती बाहेर येतात, तुमच्या मताने किती पिल्ले बाहेर निघतात, कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढचा पार्ट नक्की बघा, कारण तिथे आपण अजून कोंबड्या अंड्यावर बसवणार आहोत. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.